ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं लक्षवेधीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आपली चर्चा सुरू आहे तो म्हणजे आज झालेला मंत्रिमंडळ विस्तार, केंद्रातला मंत्रिमंडळ विस्तार आणि त्याचे असणारे राजकीय अर्थ आणि अन्वयार्थ। ब्रेक पूर्वी आपण उत्तर प्रदेशबद्दल बोलत होतो आणि खरं तर महाराष्ट्रात जायचं होतं, पण प्रताप थोरातांना उत्तर प्रदेशच्या काही गुंतागुंतींच्या बाबतीत आणि त्याचा संबंध विस्ताराशी कसा आहे ते त्यांना अधिक काही मुद्द्यांसकट मांडायचं आहे। थोरात सर, याच्यामध्ये एक आयबीचा रिपोर्ट आत्ता असा आहे की उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या निवडणुकामध्ये मायावती 185 जागावरती साधारण आहेत बोला ही, आणि ती लार्जेस्ट सिंगल पार्टी असेल। भाजप काय नक्की येत नाहीये उत्तर प्रदेशमध्ये, भाजपचं सरकार येईल स्वतःच्या बळावरती अशी स्थिती नक्की नाहीये, जरी त्यांना निवडणुकीत 2014ला जास्त जागा मिळाल्या तरी। आता या अखिलेश यादव 3 नंबरला असेल, म्हणजे खाली असेल 2 नंबरलाच, तर त्याच्यामध्ये मायावतींच्या ज्या जागा आहेत समजा 185 आहेत, त्यांना थोडासा अपशकन करून जर त्यांना खाली आणलं तर त्या युतीमध्ये आपली थोडीशी बार्गेनिंग पॉवर वाढते। आता भाजपचा एवढा विषय आहे तिथं, मग त्या दिशेने त्यांनी काय केलं, मागाशी तुम्ही विषय केला होता की रामदास आठवले हे कार्ड उत्तर प्रदेशमध्ये चालेल का, तो प्रयत्न आहे। त्यांनी तो निळा फेटा हात बांधला, त्यामुळे तो निळा रंग दाखवायचा, परंतु तो तिथं काउंटर करेल का मायावती फॅक्टरला, नाही। याचं कारण असं आहे की मायावती आणि काशीराम यांनी आंबेडकरांचा जो वारसा आहे तो मागेच पळून नेलाय उत्तर प्रदेशमध्ये। स्वतःच्या बळावरती ते आता येऊ शकतात। महाराष्ट्रातले दलित नेते त्यांनी ती संधी सोडलेली, हत्ती पण गमावली। याच्यामध्ये दुसरं एक तुम्हाला सांगतो, मागे एका प्रकाश आंबेडकर निवडून आले, मी महाराष्ट्र सदनमध्ये होतो, रात्री अशी भेट झाली, मला म्हणाले काय करताय, सकाळी आपण चहा एकत्र घेऊ। बरं, चहासाठी म्हणून आम्ही गेलो सकाळी, तर त्यावेळेला ही बघितली की फार मोठी रांग लागलेली होती, ती महाराष्ट्र सदनच्या बाहेर गेली होती। प्रकाश आंबेडकरांना झेंडूच्या फुलांचे हार घालण्याकरता रांग लागलेली होती। आंबेडकर, आणि ही सगळी उत्तर भारतातली माणसं होती, ही माणसं प्रकाश आंबेडकर निवडून आलेत म्हणून त्यांच्यासाठी आली होती। आंबेडकरांच्या बद्दल पराकोटीचा आदर आहे उत्तर प्रदेशमध्ये, परंतु वारसा त्यांनी पळवलाय। महाराष्ट्रातल्या दलित त्यांनी आपसात भांडत राहिले, आंबेडकरांचं जे मोठेपण आहे आणि त्याचा त्यांना काय राजकीय फायदा होऊ शकतो त्याचं नक्की त्यांना आकलन झालं नाही, हा त्याच्यातला भाग आहे। आता दुसरा भाग असा, मग रामदास आठवले पुरेसे त्यांना काउंटर करणार नाही, मग काय करायचं, त्यांनी छत्रपती, कोल्हापूरचे छत्रपती तिथं नेऊन ठेवलेले। मायावतींचं सगळ्यात मोठी कार्ड कुठली, शाहू फुले आंबेडकर, ही 3 कार्ड ते तिथं वापरतात। राजश्री शाहू हा विषय फार वाढवतात, त्यांच्या राजकारणासाठी त्यांनी वापरलेले दोघांनी। त्या परिस्थितीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्यावेळी ते कोल्हापूरचे छत्रपती यांचा वापर करतील, अशी त्याच्यातली स्थिती आहे। हा झाला एक भाग। दुसरा भाग असा की नुसतं तिथं ब्राह्मण कार्ड खेळून काय, ब्राह्मण कार्ड खेळलं, दलित खेळलं, अनुप्रिया पटेल कार्ड खेळलं, आणि वाराणसी मधलं आजूबाजूच्या प्रदेशातली कार्ड खेळतायत मोदी, ते पुरेसे नाही। म्हणजे पंतप्रधान जिथून निवडून येतात त्या प्रदेशामध्ये फक्त आम्हाला चांगल्या जागा मिळतात ह्या दाखवून का उत्तर प्रदेश जिंकला नाही जाणार। याचं कारण आपल्याला मी असं सांगतो की मोदींनी त्या ठिकाणी सगळा जो विणकर समाज आहे, म्हणजे पूर्वीचा कबीरांच्या जातीचा, अन्सारी जात, त्यांचं आपल्याकडे आहे भक्तिगीत आहे, कबीराचे विनतो शेले कौशल्याचा राम, पण या कौशल्याच्या रामानं काय केलेलं नाही त्या वाराणसी परिसरासाठी, मोदींनी फारसं काय केलेलं नाहीये। विणकरांचे प्रश्न जास्त आहेत तिथं, जर्मन एनजीओ आणि हाँगकाँग मधले एनजीओ काम करतात त्यांच्यासाठी, कारण ही 3000 वर्षाची काशीची नगरी आहे, ती कला सुद्धा बनारसी शालूंची ही आहे, परंतु विणकरांची हालत अतिशय वाईट आहे, त्यांना तिथं काम करणं परवडत नाही, इतकी त्यांचं एक्सप्लॉयटेशन होतं। दुसरी गोष्ट, टीबीचा आजार जास्त आहे, का ते जे तंतू जे असतात त्याच्यावरती येतात, त्यांना टीबीचं प्रमाण फार आहे, पुरेसा पगार मिळत नाही, कोणीतरी कॅन्टीन चालवतो, रस्त्यावरती टपरी चालवतो, कुशल कामगार, आणि मोदींनी त्याच्याकडे 2 वर्ष लक्ष दिलेलं नाहीये। कबीराचे विंचोशील असताना पण यांनी काय केलेलं नाहीये, ते जर केलं असतं, आता मुस्लिम तिथं रिप्रेझेंटेटिव्ह दिसत नाही, हा त्यांच्यातला जर विणकरांचा त्यांच्या संघटनेचा प्रमुख वगैरे राज्यसभेत मागच येऊन त्यांनी केलं असतं, किंवा यांचे आर्थिक प्रश्न सोडवले असते, त्या बनारसी शालूला समजा नीट भाव देऊन तिथं जर मिळाला असता त्यांना, त्यांनी खरं तर त्यांनी सुरू पण केलं होतं, ते म्हणाले होते इलेक्शनच्या काळात की बनारसी शालू परत एकदा आपण वैभवला, काही केलेलं नाही, हा दुर्दैवाचा भाग। दुसरी गोष्ट, ते वाराणसीचा जो घाट आहे ना, दशाश्वमेध,
तो सुद्धा खालून कापत चाललेला आहे. खालून तो उलटा तिकडच्या बाजूने जे कासवांचं अभयारण्य केलेलं आहे तो कापत चाललेला आहे. ही जी सगळी वरती त्या वास्तू आहेत ना, बरं. या सगळ्या वास्तू एक दिवशी अशा सगळ्या गंगार पण होतील. हे सगळं कापत चाललेलं आहे. त्याच्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीत सुद्धा यांनी पुरेसं काम केलेलं नाहीये. नुसते असं सोशल इंजिनिअरिंग काही होणार नाही. एक फक्त यांनी मुद्दा आता थोरात सर मांडत होते की छत्रपतींचं नाव तिथे वापरता यावं म्हणून संभाजीराजे आता आलेले आहेत, कारण शाहूंचा वारसा आहे. रामदास आठवले आहेत कारण आंबेडकरांचा वारसा सांगता येतो. पण आपले एक गमत म्हणून, योगायोग म्हणून फुलेंचा पण वारसा आहे, कारण खरोखरच भाजपची उत्तर प्रदेशमधून सावित्रीबाई फुले नावाची खासदार आहे. ही पण एक त्याच्यामध्ये एक जोडीला असलेली गंमत. मी आता आपल्या सुनील खोब्रागडेंकडे जातो. खोब्रागडे हे दैनिक महानायकचे संपादक आहेत. आपण महाराष्ट्राच्या, उत्तर प्रदेशबद्दल तुम्हाला काही कमेंट असेल तर जरूर करा. महाराष्ट्रातून आठवलेंना मंत्रिपद देण्यात आलेलं आहे आणि आजच ट्विटर अकाउंटवरती, मीडियावरती हे जाणीवपूर्वक सांगितलं जात आहे की आंबेडकरांनंतरचा बौद्ध समाजातून आलेला हा दुसराच मंत्री आहे, दलित समाजातला दुसराच मंत्री जो केंद्रात मंत्री झालेला आहे. हे प्रोजेक्ट केलं जातं आणि हे उत्तर प्रदेशमध्ये पण प्रोजेक्ट होणार आहे आणि मुंबईत सुद्धा, कारण तिकडे त्यांचे पॉकेट्स आहेत. हे राजकारण तुम्ही कसं पाहता? रामदास आठवलेंना केंद्रामध्ये मंत्रिपद देणं ही त्यांची फार तशी जुनी मागणी आहे. बरं. परंतु यामागे भाजपाचं एक व्यापक राजकारण अशा प्रकारचं आहे की येणाऱ्या 4ही राज्यातील ज्या निवडणुका आहेत, ह्या 4ही राज्यांमध्ये आज राष्ट्रीय स्तरावरचा आंबेडकरी पक्ष कोणताही अस्तित्वात राहिलेला नाही. बरं. आणि यामुळे रामदास आठवलेंना एकंदरीत राष्ट्रीय स्तरावर प्रोजेक्ट करून राष्ट्रीय स्तरावरचा नेता म्हणून त्यांना मान्यता द्यायची, ही भाजपाची खेळी यामागे असू शकते. कारण बहुजन समाज पार्टीचं राष्ट्रीय स्तरावरचं अस्तित्व जे आहे, राष्ट्रीय स्तरावरची मान्यता ती आहे, ती आज गेलेली आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा काही धक्कादायक अशा प्रकारच्या युती आपल्याला पुढच्या काळात पाहायला मिळतील. कदाचित सपा आणि भाजपाची पण युती त्यामध्ये असेल. मुलायम सिंग आणि मोदी एकत्र येऊ शकतील अशा प्रकारची स्थिती आहे. आणि त्या स्थितीमध्ये दलित वोटर्स जे आहेत ते आपल्याकडे खेचण्याचा हा एक डाव असू शकतो. महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी राजकारण पूर्णपणे लयाला गेलेलं आहे. आणि यामध्ये जो काही जनाधार आहे आज, तो रामदास आठवलेच्या रूपाने रामदास आठवलेकडे आहे. प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून जो काही दलित समाज त्यांच्याकडे होता, परंतु त्यांनी डाव्या पक्षांशी, कम्युनिस्ट पक्षांशी युती केल्यामुळे बहुसंख्य आंबेडकरी समाज दुखावला गेलेला आहे. आणि यामुळे आंबेडकरी समाज, काँग्रेसमध्ये ती ताकद राहिलेली नाही की आंबेडकरी समाजाला दिलासा देऊ शकेल अशी. आणि या निमित्ताने रामदास आठवलेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात महाराष्ट्रात आंबेडकरी समाजात जास्तीत जास्त शिरकाव करावा, ही भाजपाची खेळी असू शकते. आणि त्याचे पडसाद महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे उमटतील. कदाचित महाराष्ट्रात असंही होऊ शकेल की शिवसेना डावलून शिवसेनेला समाप्त करून पूर्णपणे प्रमुख सत्ताधारी पक्ष, सत्तेतील मुख्य पार्टनर हा रिपब्लिकन पार्टी म्हणून करावा. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आणि मी तो घेऊनच राव सर तुमच्याकडे मुद्दाहून या ओपनिंगसाठी थांबलो होतो, जो खोब्रागडेंनी फार महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. ज्या प्रकारे मधल्या काळात दरवेळी काहीतरी क्लॅश होणार आणि नंतर रोपटं लावणार मैत्रीचं, आणि एवढं रोपटं लावल्याला अजून त्या ह्याला पालवी पण आली नसेल त्या रोपट्याला, तेवढ्यात परत अगदी शिवसेनेला डावलून हा मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. मला आपल्याला हाच खोब्रागडेंचाच प्रश्न विचारायचा आहे. यापुढे भाजपने पूर्णतः 100% एका शतप्रतिशतने गणित करायची आणि आता आपला खरा मित्र हा आपल्याला आरपीआय आंबेडकरी समाज गट आपल्या जोडीला घ्यायचा आणि मुंबई मारायची, असं प्लॅनिंग ठरलंय? अगदी बरोबर. एक लक्षात घ्या की 100% भाजपा ही घोषणा ही आजची नाहीये. ही मला वाटतं पांडुरंग फुंडकर ज्यावेळी अध्यक्ष होते तेव्हापासून ही घोषणा चालू झाली, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही गेल्या वर्षीपासून सुरू झालेली आहे. आज मितीला परिस्थिती अशी आहे की भाजपाला कुठेच कुणीही मित्र नको. त्यामुळे एक लक्षात असेल की जसं आपण शिवसेनेला कोणी दिलं नाही असं म्हणतो, तसंच त्यांनी अकाली दलालाही एकही मंत्रिपद दिलेलं नाही. खरं म्हणजे पंजाबात निवडणूक आलेल्या आहे, कदाचित भाजप आणि अकाली दल एकत्रच लढण्याची शक्यता आहे. तिकडे अकाली दलाला मंत्री दिलेलं नाही, तिकडे तेलुगू देशमला मंत्री दिलेला नाही. म्हणजे ह्याचा अर्थ त्यांना फक्त भाजपा आणि अगदी बारीक जे पक्ष आहेत, उदाहरणार्थ आरपीआय किंवा अपना दल यासारख्या अगदी छोट्या छोट्या मायन्यूट पार्टीना बरोबर घ्यायचं, म्हणजे अगदी मिनी आणि एक मेजर हे ठेवायचे, मधल्या सगळ्यांना संपवायचं, अशा तऱ्हेची भाजपची खेळी असावी असं याच्यावरून दिसते. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला विचारलंच नाही. उद्धव ठाकरे यांनी प्रसंगाचं गांभीर्य ओळखून फार काही दगाफटकवणार नाही किंवा राज्याच्या मंत्रिमंडळाची रचना आताच व्हायची आहे हे लक्षात घेऊन त्यांनी आम्ही मागायला जाणार नाही, आम्हाला सन्मानाने द्या वगैरे अशा तऱ्हेची भाषा वापरली. परंतु त्याच्यामुळे अब्रू रक्षणाच्या ऐवजी
आवरून नुकसानच जास्त झालेलं आहे बरं. असं दिसतं. कारण त्यांनी विचारलंच नाही. गेल्या वेळेला देसाई दिल्लीपर्यंत पोहोचले तरी होते हो हो आणि नंतर कॅबिनेट दर्जा नाही म्हणून ते परत आले होते असं सांगण्यात आलं होतं. हो. आता तर त्यांना काल स्वतः उद्धव ठाकरेंनी जर सांगितलं की आम्हाला विचारलेलंच नाही, माझं कोणाशी बोलणंच झालेलं नाही, म्हणजे पूर्णपणे अनुल्लेखाने टाळण्याचं अशा तऱ्हेचं भाजपांचं धोरण आहे. आणि मला वाटतं हे भाजपचं धोरण कदाचित आत्मघातकी सुद्धा ठरू शकेल. याचं कारण मुंबई महापालिका निवडणुका किंवा कुठल्याही महापालिका निवडणुका या वॉर्ड लेवलवर खेळल्या जातात आणि वॉर्ड लेवलची जर तुम्ही एकंदर संरचना जर बघितली तर त्याच्यामध्ये या गेम प्लॅनमध्ये शिवसेना हे नक्कीच जास्त टाइम टेस्टेड आणि जास्त उजवं अशा तऱ्हेचं. मला खोबराकडे ना इकडे हा मुद्दा विचारायचा आहे जो भारत कुमार राऊतांनी सांगितलेला आहे. अशीच खरंच वेळ असेल भाजपाचा जसं तुम्ही सांगितलं की खरा मित्रपक्ष हा आरपीआय किंवा आठवले गटच, आंबेडकरी समाजाचा गटच. असं जर का मुंबईच्या बाबतीत करायचं झालं तर आरपीआयची आपण म्हणतो की रामदास आठवले यांची काही पॉकेट्समध्ये ताकद आहे, पण भाजप आणि आरपीआय प्रमुख एकत्रीकरण होऊन सत्ता करता येतील एवढी ही ताकद होऊ शकते. निश्चितपणे ही ताकद होऊ शकेल. कारण एवढी रामदास आठवलेंची ताकद आहे मुंबईत. रामदास आठवलेच्या मागे असलेला समाज केवळ आणि केवळ बौद्ध समाज आहे असं पाहणं ह्या क्षणाला तरी चुकीचं ठरेल असं मला वाटतं. कारण पुढच्या काळामध्ये भाजपाची जी रणनीती आहे की शिवसेनेला समाप्त करणे, महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करणे आणि त्याच्यासाठी जे डाऊन ट्रडन जे समाज घटक आहेत त्यामध्ये भटके असतील, आदिवासी असतील, त्याच्यामध्ये ओबीसी मधील लोअर जाती असतील, ह्या लोअर जातींना जे रिपब्लिकन पक्षाच्या नावाने त्यांना एकत्रित करणे आणि त्यांचा नेता म्हणून रामदास आठवलेंना प्रोजेक्ट करणे ही सुद्धा भाजपाची एक खेळी असू शकते. आणि हे जर असेल तर एकंदर मुंबईमध्ये विधानसभेचा विचार करता, विधानसभेच्या मुंबईमध्ये विचार करता 7 मतदारसंघ असेल की जिकडे दलित उमेदवारच निवडून येऊ शकतो आणि आणखीन जवळजवळ 11 मतदारसंघ असेल की जिकडे दलित मत हे टिल्टिंग फॅक्टर आहे. दलित मत जिकडे जाईल तिकडे मतदार फिरू शकतो. असं असताना आरपीआयला मुंबईमध्ये काय महाराष्ट्रात एकही जागा मिळू नये विधानसभेमध्ये आणि त्यांची भाजपावर युती होती, असं नाही युती झालेली नव्हती, भाजपाबरोबर युती होती, तरी सुद्धा कुठेही रामदास आठवलेंचा एकही उमेदवार निवडून आला नाही. याचा अर्थ मी असं मानतो की कदाचित दलित मंडळींनी भाजपाला मतं दिली, परंतु जी बाकीची जी भाजपाची जी मतं होती ती मतं मात्र आरपीआयकडे ट्रान्सफर झाली नाहीत. त्यामुळे इलेक्टिव्ह मेरिट ज्याला म्हणतात हे अजून रामदास आठवलेंना मिळू शकलेलं नाही. याच्यात दुसरा बघ असं करू की दलित मतं जी आहेत ही ट्रान्सफरेबल आहेत युतीप्रमाणे, ती त्यांच्या नेत्याला किंवा त्या गटाच्या नेत्यांना मानतात, परंतु त्याप्रमाणे इतर पक्षांची मतं ही दलित उमेदवाराला तशी ट्रान्सफरेबल नाहीये. हा त्याच्यात ट्रान्सफर झाली नाही. खोबराकडे ना काय वाटतं ऐकूया. महाराष्ट्राचा जर विचार केला, मागच्या निवडणुकीचा आपण स्टॅटिस्टिक्स जर पाहिला तर 31 मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये दलितांची लोकसंख्या 30% पेक्षा जास्त आहे. आणि ह्या 31 मतदारसंघाच्या सोबत जर आदिवासीची मतं जर मिळवली आपण तर ती जवळपास 44% पुढे जातात. 44% असे 31 मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आहेत. या ठिकाणी जरी रामदास आठवलेमध्ये इलेक्टिव्ह मेरिट जरी नसेल तरी परंतु परसेप्शन गेम लोकांपर्यंत लोकांची धारणा तयार करणे, लोकांची धारणा तयार करणे, ही धारणा तयार करण्यासाठी त्याचा निश्चितपणे उपयोग. पण त्याचा निवडणुकीमध्ये उपयोग होत नाही ना. प्रत्यक्षामध्ये ज्या मतपेटीमध्ये जातात मतं तेव्हा इतर अन्य त्याचं उत्तर सर राऊत सर तुम्हीच दिलं ना. उत्तर प्रदेशमध्ये तेच करतात. होईल की नाही माहित नाहीये, पण मग अनुप्रियाला पण द्या, छत्रपतींना पण सोबत घ्या, रामदास आठवलेंना पण सोबत घ्या आणि पांडेला पण खासदार मंत्रीपद द्या, असं सगळे आपण याचं कारण त्यांना त्यांचे उमेदवार निवडून यावे, आरपीआयचे निवडून यावे असं वाटत नाही, परंतु मायावतींना शह देण्यासाठी म्हणून ती मतं भाजपाकडे यावी हे त्यांचं निश्चित गणित आहे. भाजपा वाटत नाही ती मते कुजावीत. ही जी मतं आहेत, ही वोट्स जी आहेत ती वाया जावीत, जेणेकरून जी काँग्रेसकडे जाणारी होती, जी कम्युनिस्टांकडे जाणारी होती किंवा रिपब्लिकन पक्षाच्या अन्य गटाकडे जाणारी होती ती स्प्लिट व्हावीत किंवा त्या अनुषंगाने ती वाया जावीत. भाजपाला जरी मिळाली नाहीत तरी तो जिंकून येणारा उमेदवार असेल त्याला मिळू नयेत, ह्या प्रकारची रणनीती असते. फक्त याला मध्ये कदाचित रामदास आठवलेंच्या या सगळ्या इफेक्टला पंक्चर करण्याजोगी एक गोष्ट आहे ती म्हणजे आंबेडकर भवन आंदोलन. कारण आंबेडकरी समाजाची मागणी आहे गायकवाडांवरती कारवाई व्हावी, मुख्यमंत्री म्हणते तसं आपण करू. आता त्या कारवाईला जर का पाठिंबा रामदास आठवलेंनी प्रत्यक्ष कृतीतून दिला नाही तर कदाचित तो प्रभाव पंक्चर होऊ शकतो. मी सुनील तांबेंकडे जातो, माझ्याकडे शेवटची काही मिनिटं आहेत फक्त. तांबे सर, याच्यातला एक मुद्दा म्हणजे या महाराष्ट्रातून जी नावं गेली त्यावरती मोठ्या प्रमाणात छाप दिसला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा.
म्हणजे आता कोण कोणाची नियुक्ती करतंय हे तर मोठे थोरले साहेब बोलतातच आहेत, पण एकूणच फडणवीसांच्या या सगळ्या पकडीवरनं खडसे गेले तरी तिकडे भामरेंना आणा, रामदास आठवलेंना पुढे करा, याच्यातून महाराष्ट्र भाजपचं कोणतं राजकारण तुम्हाला पुढचं दिसतंय? या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मी मगाशीच म्हटलं की मला आता महाराष्ट्राचं राजकारण एवढं प्रामुख्याने दिसत नाही, कारण दोनच एक तर सीट मिळालेले आहेत, दोन्ही राज्यमंत्री आहेत. हे आता आपण काही चर्चा करूया की रामदास आठवलेंना अशा प्रकारे नेता म्हणून प्रोजेक्ट करणं, ती राज्यमंत्र्याची पोस्ट आहे, कॅबिनेटही नाही, आणि त्यांच्याकडे स्वतंत्र कार्यभार सोपवला जाईल की नाही हे आपल्याला माहिती नाही. कदाचित सोपवला जाऊ शकतो, कदाचित नाही. परंतु स्टेटस म्हणून बघितलं तर ते राज्यमंत्रीपद आहे, म्हणजे ज्युनियर मिनिस्टर्स आहेत. त्यामुळे त्याचा फार मोठा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल अशी शक्यता मला वाटत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणावरती केव्हा परिणाम होईल की जेव्हा त्यांच्याकडे कोणतं तरी कॅबिनेट मिनिस्टरचं पद आहे, ते आपल्या समूहाला, आपल्या त्याहीपेक्षा आपल्या प्रदेशाला न्याय देऊ शकतील, अशा प्रकारचे पॉलिसी डिसिजन्स घेण्याची त्यांच्याकडे ही असेल, म्हणजे एवढीच अधिकार किंवा सत्ता असेल तर आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्राच्या राजकारणावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ शरद पवारांना कृषी मंत्रीपद दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावरती परिणाम झाला किंवा होऊ शकतो. परंतु जसा नितीन गडकरींकडे आता सरफेस ट्रान्सपोर्ट आहे, त्याचा परिणाम निश्चितपणे होऊ शकतो. किंवा यानं आपले हे जे आहेत प्रभू जे आहेत हे रेल्वे मिनिस्टर आहेत, त्याचा परिणाम नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणावरती होऊ शकतो. परंतु राज्यमंत्री एखादा महाराष्ट्राच्या राजकारणावरती, जातीच्या राजकारणावरती फार मोठा परिणाम करेल असं मला वाटत नाही. नवबौद्धांच्या मतांबद्दल किंवा दलितांमधल्या राजकीय जागृतीबद्दल आपण बोलू तेवढं कमी आहे. प्रचंड राजकीय जागृती आहे, परंतु वस्तुस्थिती आपल्याला जी दिसते ती ही की अकोला जिल्हा सोडला तर कुठेही, म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये आंबेडकर हे एक फरक घडवून आणू शकतात. म्हणजे जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आहेच बरेच वर्ष, आणि अकोला नगरपालिकेच्या बाबतीतही आहे, परंतु अन्यत्र अशा प्रकारची शक्ती, म्हणजे विशेषतः रामदास आठवलेंबद्दल आता जे बोललं जात आहे, रामदास आठवलेंची मतं ट्रान्सफरेबल नाहीत. कशी? त्यांना पंढरपूर मतदारसंघातून निवडून आणलं होतं की शरद पवारांनी, त्याच्यानंतर त्यांनी पवारांची साथ सोडून ते इकडे गेले, नगरला निवडणूक लढवायला गेले काँग्रेसच्या, तिकडे काँग्रेसने मतं ट्रान्सफर नाही केली, पवारांनी मतं ट्रान्सफर केली होती की. तेव्हा अशा प्रकारे खरं मुद्दा काय की हे कुठेही स्वबळावरती निवडून येऊ शकत नाही. अगदी मुंबई महापालिका जरी धरली तरी मुंबई महापालिकेतही त्यांच्या आता किती हे आहेत, नगरसेवक आहेत, तिथेही त्यांना येता येत नाही. याचं कारण एक असं आहे की यांच्यामध्ये राजकीय जागृती प्रचंड प्रमाणात असली तरी ही शक्ती विखुरलेली आहे, हे त्याच्या मागचं खरं कारण आहे असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये रामदास आठवलेंना मंत्रिपद दिल्यानंतर एक, आता खोब्रागडे म्हणाले तसं, एक प्रकारचा उत्साह हा नक्कीच दलित समूहांमध्ये किंवा आंबेडकरी समाजामध्ये निर्माण होईल. त्यांना त्याचा फायदाही होईल, कारण रामदास आठवले हे एकंदर वैयक्तिक संबंधाबाबत अतिशय मृदू आणि अतिशय ज्याला असं म्हणता येईल जिंदादिल असे आहेत. त्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क, कार्यकर्त्यांशी असलेला संवाद आणि त्यांचं मन आणि त्यांचा एकंदर इन्फॉर्मल वागणं, या सगळ्याबद्दल शंकाच नाही. त्यामुळे त्याचा थोडाफार परिणाम हा होऊ शकतो, तरी पण फार मोठा गेम चेंजर आहे असं मला वाटत नाही. एक जाता जाता खोब्रागडेंना प्रश्न, खोब्रागडेजी तिकडे अनुप्रिया पटेल यांनी आपला लोकदल जो आहे तो भाजपात मर्ज करून टाकलेला आहे. रामदास आठवले लगेच आरपीआय आठवले गट काही मर्ज नाही करणार, पण एक प्रकारे ती भाजपची आंबेडकरी समाजाची विंग म्हणून कार्यरत होईल. म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे, नाही म्हटलं तरी रामदास आठवलेंचं स्वतंत्र व्यक्तिमत्व अजूनही कायम होतं. ते आता भाजपचा थेट मंत्री झाल्यानंतर, भाजपच्या कोट्यातला मंत्री झाल्यानंतर स्वतःचं अस्तित्व वेगळं ठरवू शकतील का? त्यांनी नुकतीच आत्ताच मी इथे येण्याच्या आधी मी जे टीव्हीवर त्यांचं वक्तव्य पाहिला, त्यांनी सांगितलं मी कोणत्याही स्थितीमध्ये माझा पक्ष भाजपामध्ये मर्ज करणार नाही. बरं, त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे, पत्रकारांना सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्यांनी जर मर्ज केला तर त्यांचं संपूर्ण अस्तित्व जे आहे ते समाप्त. नाही, मर्ज न करता सुद्धा आता तर ते मंत्री भाजपच्या कोट्यातून झालेले आहेत. त्यांची ती दलित आघाडी म्हणूनच ते काम करत आहेत ना. बरं, त्यांची जी भाजपाची आज ती आघाडी एक सेपरेट एक दलित आघाडी म्हणूनच ते काम करत आहेत. तर त्यामुळे म्हणजे जी रामदास आठवलेंना मानणारी जी काही कार्यकर्ता मंडळी आहे त्यांना त्यांचं राज्यमंत्रीपद मिळालं काय किंवा कुठलंही मिळत ते महत्वाचं नाही. केंद्रात मंत्रीपद मिळालं, ते राज्यमंत्रीपद असो की उपमंत्रीपद असो,
म्हणजे एवढं पुरेसं आहे त्यांच्यासाठी. आणि त्यामुळे ह्याचा इम्पॅक्ट, ज्याचा परिणाम जो आहे तो निश्चितपणे पुढच्या येणाऱ्या काळात, मी अतिशय एक महत्त्वाचं विधान सांगतो आपल्याला, की रिपब्लिकन पक्षामध्ये अत्यंत धक्कादायक असे आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे आठवले गटामध्येच. आणि ते बदल जे आहेत ते बदल कदाचित भाजपाच्या इशाऱ्यावरून, संघाच्या इशाऱ्यावरून होऊ शकतात. हा फार महत्वाचं निरीक्षण आहे. आणि मगाशी खोब्रागडे म्हणाले सुद्धा की, आणि आज कदाचित खोब्रागडेंचं म्हणणं लक्षात घेता येणार नाही, पण त्यांचं हे म्हणणं आहे की यापुढे शिवसेना हा मुख्य पक्ष न ठेवता स्टेट, मुंबई किंवा काही पातळीला हे प्रयोग होऊ शकतात की भाजप आणि रिपब्लिकन पार्टी किंवा आंबेडकरी समाजातल्या घटक पक्ष ही एक वेगळी आघाडी होऊ शकते. त्याची कदाचित ही सुरुवात आहे का ते मात्र आपल्याला बघावं लागेल. तिकडे मगाशी राऊत सुद्धा म्हणाले तिथे त्या उत्तर प्रदेशमध्ये वेगळ्या एका गटाला सोबत घेणं असेल किंवा इथे आठवलेंना सोबत घेणं असेल, भाजप मोठ्या पक्षांना, मित्र पक्षांना सोडून इतक्या लहान पक्षांना जर का त्यांच्याबरोबर संबंध जोडत असेल तर त्याच्यामागची गणितं नक्कीच दीर्घकालीन असतील, हे समजायला वेगळ्या कोणाची गरज नाहीये. पण चर्चेच्या शेवटी एवढं मात्र नक्की की या सगळ्या आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या मागे दोनच कारणं आहेत. टेम्पो कायम ठेवणे 2014चा, की काहीतरी घडतंय, भाजप काहीतरी करते, बिनकामाच्या मंत्र्यांना डच्चू देते आणि सगळीकडे बॅलन्स करण्याचा प्रयत्न करते, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. याचे फायदे होणार का हे मात्र आपल्याला आगामी निवडणुकांपर्यंत त्यासाठी थांबावं लागेल. तुर्तास आपल्याला डॉक्टर राऊत सर, सुनील खोब्रागडेजी, प्रताप थोरात, सुनील तांबे यांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. चर्चेमध्ये इथे थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.